नमस्कार. आपलं सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. कालच आपण पाहिलं आहे की 24 डिसेंबर 2025 रोजी आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. जाहिरातीची ॲड पडलेली आहे राज्यसेवेसाठी. आणि काय झालेलं आहे तर 31 मे त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे. 31 मे 2026 राज्यसेवा पूर्वपरीक्षा. आणि आपल्या टाईम टेबलनुसार जर का पाहिलं तर 14 जून 2026 ही झाली कंबाईनची पूर्वपरीक्षा. तर यासाठी आपण काय करणार आहे, बॅच घेणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावानं आपण चालू करतो आहे सावित्री मेंटरशिप बॅच. ओके. तर नुकतंच माझं 2024मध्ये राज्यसेवेमधून राजपत्रित अधिकारी क्लास 1 या वर्गासाठी निवड झालेली आहे. पोस्ट फायनल होणार आहेत अजून. तर नक्कीच मला त्यामधून DYSP किंवा CO क्लास 1 ही पोस्ट मिळेल. त्यानंतर त्यामुळेच बऱ्याच मुली आहेत आपल्या इथे. तर त्यांनी मला अप्रोच केलं की राज्यसेवा पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करायची किंवा कंबाईन पूर्वपरीक्षा कशी क्रॅक करायची. का तर कंबाईन पूर्वपरीक्षेमधून देखील 2024मधून माझं ASO STI आणि PSI तिन्ही मुख्य परीक्षेसाठी मी पात्र ठरले होते. त्यामधून मी ASO हे फायनल केलेलं आहे. तर कंबाईन आणि राज्यसेवा या दोन्ही परीक्षेचा निकाल मी क्रॅक केलेला आहे. तर त्यामुळे मला दोन्ही परीक्षांचा एक अंदाज आहे की आपण यामध्ये राज्यसेवेला कसा अप्रोच ठेवू शकतो आणि कंबाईनला कसा अप्रोच करू शकतो. तर खूपच मुली विचारत होत्या की यासाठी मॅडम काहीतरी बॅच घ्या वगैरे, आणि आम्हाला रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास सुरू करायचा आहे. तर आपण त्यासाठीच ही बॅच सुरू केलेली आहे, सावित्री मेंटरशिप बॅच. ओके. तर आपण ह्यामध्ये काय काय बघणार आहे तर बघा, राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही जे स्टुडंट आहेत त्यांसाठी ही बॅच आहे. डिफरंट एक्झाम आहे तर डिफरंट अप्रोच असला पाहिजे. का तर मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे मी जेव्हा राज्यसेवेचा अभ्यास करत होते तर साईड बाय साईड कंबाईनचा पण अभ्यास करत होते. परंतु राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर सोडवत असताना कंबाईनचे क्वेश्चन पेपर सोडवणं मात्र मी टाळलं. मग त्यामुळे कंबाईनचा कधीच तसा रिझल्ट येत नव्हता. राज्यसेवेची फिल्म क्रॅक होत होती परंतु कंबाईनची होत नव्हती. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की कंबाईनच्या पेपरचं जे काही रिक्वायरमेंट आहे ते वेगळं आहे आणि राज्यसेवेच्या पेपरचं जे आहे रिक्वायरमेंट ते वेगळं आहे. मग अशा वेळेस आपण कंबाईनला काय असतं बरं, 1 तास असतो. ठीक आहे. 1 तास असतो आणि 100 क्वेश्चन असतात. ठीक आहे. म्हणजे इथे काय रिक्वायरमेंट आहे, इथे टाईम मॅनेजमेंटची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. आणि राज्यसेवेला काय आहे बरं, इथे आहेत 2 तास तुम्हाला आणि 100 क्वेश्चन आहेत. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन्स तेवढेच आहेत परंतु आपल्याला टाईम लिमिट वेगवेगळा आहे. आणि राज्यसेवेचं कसं आहे, सिलॅबस आणि क्वेश्चनची संख्या ही प्रत्येक सब्जेक्टची पण तर तसं पाहिली तर खूपच सेम पण नाही आणि खूपच वेगळी पण नाही आहे. पण तरी देखील याच्यामध्ये एक आपल्याला बेसिक फरक जाणवतो. तर त्यामुळे आपण काय करणार आहे, राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही जर का तुम्हाला एक्झाम टार्गेट करायचं असेल तर त्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने मेंटर करणार आहे. आणि जर का फक्त राज्यसेवा जर का कोणी टार्गेट केलेलं असेल, जे की आता समजा UPSCमधून काही जणांना अपयश मिळालेलं असतं आणि त्यांनी राज्यसेवेकडे आपला मोर्चा वळवलेला असतो, तर त्यांच्यासाठी काय करणार आपण, फक्त राज्यसेवेसाठी आपण मेंटरशिप करणार आहे. आणि जर फक्त कुणाला कंबाईनच्या बाबतीत जर का मेंटरशिप हवी असेल तर तशी पण आपण यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर ह्या दोघांचं कसं आहे बरं, अप्रोच वेगवेगळा आहे आणि हे पहिल्यांदा तर आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त राज्यसेवा करत राहिलं आणि त्यामध्ये आपण असं म्हणतो की याचा सिलेबस मोठा आहे, याचा आवाका मोठा आहे त्यामुळे माझी ही देखील होऊन जाईल, तर असं काही नसतं. ठीक आहे. राज्यसेवेला वेगळा अप्रोच ठेवावा लागतो, कंबाईनला वेगळा अप्रोच ठेवावा लागतो. तर मग आता ह्या बॅचमध्ये किंवा ह्या मेंटरशिपमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे किंवा कुणाला कसं गायडन्स करणार आहे, तर एकतर 1 to 1 अप्रोच असणार आहे. 1 to 1 आपलं डिस्कशन असणार आहे. म्हणजे तुम्ही पर्सनली याल, तुम्ही तुमचे पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतील ते सांगाल किंवा तुम्ही पूर्ण ब्लँक आहे, समजा तुम्ही आत्तापासूनच स्टार्ट केलेलं आहे, तर मग आम्ही ज्या चुका केलेल्या होत्या ते तुम्हाला मी आवड करायला शिकवेन. की तुम्हाला हे सांगेन की सोर्स काय असतील, त्यानंतर तुम्ही PYQ कसे सोडवले पाहिजे, त्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपर किती वेळा सोडवलं पाहिजे किंवा क्वेश्चन पेपर टाईम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, PYQमध्ये पण सोडवताना किंवा सिलॅबस पण तुम्ही कव्हर करताना कोणत्या मुद्द्यांना पहिल्यांदा हात घातलं पाहिजे, किंवा सोर्स पण तुम्ही निवडताना मार्केटमध्ये काय होतं की खूप सोर्सेस अवेलेबल असतात, खूप बुक्स अवेलेबल असतात आणि काय होतं मल्टिपल आपण जर का बुक रिडिंग करत बसलं तर आपल्याला तसं आउटपुट मिळत नाही. आणि ह्याच चुका आम्ही केल्यामुळं काय होतं की खूप आपण ट्रायल अँड एरर मेथडमधून जातो. मग ट्रायल अँड एरर मेथडमध्ये काय होतं, रिझल्ट येतो परंतु वेळ खूप निघून जातो आणि त्या चुका कोणीतरी स्टार्टिंगला सांगितलं तर असं होतं की आपण खूप म्हणजे पहिल्याच 1-2 अटेम्प्टमध्ये ही परीक्षा क्लिअर करू शकतो. तर त्यामुळे काय असणार आहे, 1 to 1 आपण काय करणार आहे, मेंटरशिप करणार आहे. ठीक आहे. 1 to 1 डिस्कशन असणार आहे. त्यानंतर ही कशी होणार आहे ही बॅच, तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन. तर आपल्या सुभाष अकॅडमीचं पत्रमारुती चौकामध्ये ऑफिस आहे, तर इथे आपण ऑफलाईनमध्ये घेणार आहे. आणि जर का कोणा समजा महाराष्ट्रभरामध्ये आता मुली तयारी करत असतात, मग त्यांचं कसं राहील बरं, तर त्यांना ऑनलाईन पण मिळेल. ऑनलाईन पण आपण 1 to 1 बोलू शकतो. ठीक आहे. आता
सोशल मीडिया किंवा ह्या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला ऑनलाईन पण यावंच लागणार आहे. आणि जर समजा की एखाद्याला ऑफलाईन यायला नाही जमलं पण त्यांनी ऑफलाईन ॲडमिशन घेतलेली असेल तर त्याला हायब्रिड पद्धतीनं, मग त्यांना असं काही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही ऑफलाईन जरा का आला आहे स्टार्टिंगला परंतु आता नाही जमत आहे काही कारणामुळं, तर ते तुम्हाला हायब्रिड पद्धतीनं ऑनलाईन पण उपलब्ध करून देण्यात येईल. ओके. त्यानंतर बघा, हां आता मग ह्या बॅचमध्ये काय डिस्कस असणार आहे की सगळ्या बॅचमध्ये ते सर्व काही डिस्कशन होणार आहे जे की तुमच्या रिझल्टसाठी गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे फक्त अभ्यासच का, तर असं नाही, फक्त अभ्यास नाही. आता मुलगी म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा काही वेगळे पण आपल्याला समस्या असतात. काही मुली शहरी भागातून येतात, काही मुली ग्रामीण भागातून येतात. तर अशा वेळेस काय असतं की तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट म्हणा किंवा तुमची काही मानसिक स्थिती म्हणा, या अगोदर जर काही तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले अनुभव म्हणा किंवा खूपच वेळा आम्ही चांगला अभ्यास पण करतो परंतु फेल्युअर्स मात्र खूप येत आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे, तर रिझल्टसाठी काय काय गरजेचं आहे. रिझल्टसाठी फक्त अभ्यास गरजेचा आहे का, तर नाही. रिझल्टसाठी तुमचा एक ॲटिट्यूड पण गरजेचा असतो. त्यामुळे या बॅचमध्ये ना रिझल्ट ओरिएंटेड ॲप्रोच असणार आहे. म्हणजे तुम्हाला काहीही जरी सांगितलं जाईल तर ते तुमच्या रिझल्टसाठी गरजेचं असणार आहे, एवढी मी माझ्याकडून शाश्वती देते. ठीक आहे. तर पुढे बघा, आपण मग काय करणार आहे, सिलेबस. आता कोणत्याही परीक्षेला पहिल्यांदा आपण जर का फेस करायचं म्हटलं तर आपण त्याचा काय करत असतो, सिलेबस काढत असतो. म्हणजे आपण तुम्हाला काहीही शिकवलं, तुम्हाला काहीही सांगितलं असं होत नाही. सिलेबसला स्टिक तुमचा प्लॅन असणार आहे. तुम्हाला जो मी प्लॅन करून देणार आहे तो सिलेबसला स्टिक्ड असेल. तुम्ही आजपासून जर का 31 मेला जर का टार्गेट करत असाल राज्यसेवेला तर तुमचा तो प्लॅन सिलेबसला धरून असणार आहे. सिलेबसला सोडून आपण काहीही करणार नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर ना काय बरं, काय महत्त्वाचं आहे, PYQ आणि क्वेश्चन पेपर सॉल्विंग. ठीक आहे. क्वेश्चन पेपर सॉल्विंग का महत्त्वाचं आहे, तुम्ही नेट प्रॅक्टिस म्हणतो ना आपण क्रिकेटमध्ये, त्याच पद्धतीचं असतं हे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर नाही सोडवलं आणि डायरेक्ट जाऊन का तुम्ही राज्यसेवेच्या पेपरला बसलात किंवा एखाद्या कंबाईनच्या पेपरला बसलात तर तुम्ही त्या तिथं एकदम सिली मिस्टेक करून येणार, जे की नाही परवडत. पुन्हा एकदा अटेम्प्ट जावं लागतो आणि पुन्हा एक पूर्ण वर्ष वाया जातं अशा पद्धतीनं. त्यामुळे क्वेश्चन पेपर महत्त्वाचा आहे. आणि PYQ पण सोडवताना, PYQ घेतलं, काहीतरी 21,000चं पुस्तक आणलं आणि मी पहिल्यापासून सोडवलं आणि नंतर मी संपवलं, म्हणजे पुस्तक वाचल्याप्रमाणेच PYQ जर सोडवलं तर तसाही त्याचा अर्थ नसतो. PYQ सोडवायला पण एक टेक्निक लागते आणि कोणत्या टॉपिकचे PYQ सोडवले पाहिजे, कोणत्या टॉपिकला जास्त भर दिलं गेलं पाहिजे, म्हणजे इनपुट आणि आउटपुट रेशो पण आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु त्या कशा पद्धतीनं करायच्या हे आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज प्लॅन देणार आहे. म्हणजे पहिला पेज उघडला पुस्तकाचा आणि शेवटचा पेज संपवला असं असणार नाही आहे बिलकुल पण. सब्जेक्ट वाईज आपण तर प्लॅन देणारच आहे. म्हणजे हा सब्जेक्ट आहे, पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे पॉलिटी, समजा तो किती दिवसात पूर्ण करायचा, त्यानंतर त्यातले टॉपिक पण ते प्रत्येक टॉपिक किती दिवसात पूर्ण करायचे किंवा किती तासात पूर्ण करायचे, इतक्या मायक्रो लेवलला आपण प्लॅन करणार आहे यामध्ये. का तर तसं केल्याशिवाय ना, एकदम मायक्रो लेवलला प्लॅन केल्याशिवाय, छोटे छोटे प्लॅन केल्याशिवाय हा जो मोठा प्लॅन आहे ना तो सक्सेस होत नाही. आपण छोटे छोटे टार्गेट ठेवणार आहेत आणि तो एक दिवशी काय होणार आहे, मोठ्या प्लॅनमध्ये, मोठ्या टार्गेटमध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. छोटे प्लॅन करायचे, छोटे टार्गेट ठेवायचे आणि ते वर्कआउट करायचे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. पण बॅच लावण्याचा मुळात उद्देशच हा असतो की आपण कुणाला तरी लायबल असतो किंवा कुणाला तरी आपण आन्सरेबल असतो. ठीक आहे. का तर आन्सरेबल म्हणजे मी आज हे केलं आहे का नाही, मी आज तुम्हाला सांगितलं की हा चॅप्टर करा किंवा ह्या वीकमध्ये एवढा आपल्याला सब्जेक्ट संपवायचा आहे आणि जर तुम्ही तो नाही संपवून आला आणि जर तुम्ही पुढच्या आठवड्यात जर का मला विचारलं की मॅडम मी हे केलेलं नाही आहे किंवा मी इतकंच करू शकलं, तर मी तुम्हाला विचारणार आहे यामध्ये की तुम्ही हे का केलेलं नाही आहे. मग तुम्हाला ते स्वतःला असं वाटणार आहे की आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण राहताना की आपण ह्या गोष्टीसाठी आन्सरेबल असायला पाहिजे. आन्सरेबल नसाल तर तुम्हाला एक गिल्ट येत जाईल आणि ते गिल्टच कुठेतरी काय होतं माहिती आहे का, अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स कमी करत असतं. तर आपण इथे अभ्यास करायला आलेलो आहोत किंवा आपण ही बॅचेस मुळात अभ्यास करण्यासाठी जॉईन केलेली आहे आणि आपले टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी जॉईन केलेले आहे. आपल्याला इथे रिझल्ट घेऊन जायचं आहे. त्यामुळे इथे आपण अकाउंटेबिलिटी खूप महत्त्वाची समजतो. त्यामुळे हे लक्षात घ्या की सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज प्लॅन तेवढ्यासाठीच करणार आहे की तुम्ही कोणते सब्जेक्ट कोणत्या वीकमध्ये किती संपवलेलं आहे किंवा कोणते टॉपिक्स तुम्ही कव्हर केलेले आहेत, या प्रत्येक गोष्टीची तुम्ही माहिती मला देणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपण प्लॅन मी तुम्हाला करून देईन आणि तुम्ही मात्र ते प्लॅन वर्कआउट केलं का नाही हे तुम्ही मला सांगणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट वाईज सोर्स पण सांगणार आहे आणि शॉर्ट नोट्स. येस, शॉर्ट नोट्स का महत्त्वाचे,
तर आपण पहिल्या महिन्यात जर का समजा मोठी रिडिंग केली, त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्या रिडिंगची रिव्हिजन केली, परंतु तिसऱ्या महिन्यासाठी पुन्हा ते रिडिंग करायचं का किंवा त्याच सोर्समध्ये जाऊन रिव्हिजन करायचं का, तर अजिबात नाही. तर त्यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स गरजेचे. मग शॉर्ट नोट कधी काढायचे, फर्स्ट रिडिंगला काढायचे की सेकंड रिडिंगला काढायचे, हे देखील महत्त्वाचं असतं. शॉर्ट नोट तुम्हाला कधी काढायचे असतात माहिती आहे का, की तुम्ही फर्स्ट रिडिंग झाली, मग तुम्हाला एक सेकंड रिडिंग करताना तुम्ही जेव्हा PYQ बघता ना, तेव्हा तुम्हाला समजेल की कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे आणि कुठल्या टॉपिकवरती स्पेसिफिकली आपल्याकडे शॉर्ट नोट्स हवे आहेत, जेणेकरून मी जेव्हा एक्झाम हॉलमध्ये एंट्री करेन तेव्हा मला हा टॉपिक वाचल्यानं किंवा हे शॉर्ट नोट्स वाचल्यानं, या टॉपिकवरचे स्पेसिफिक शॉर्ट नोट वाचल्यानं मला एक कॉन्फिडन्स येत असतो की माझं कव्हर झालेलं आहे. पूर्णच्या पूर्ण शेवटच्या महिन्यामध्ये किंवा शेवटच्या 10 दिवसांमध्ये रिव्हिजन होत नसते, पूर्णच्या पूर्ण सब्जेक्टची रिव्हिजन होत नसते, सगळ्याच टॉपिकची रिव्हिजन होत नसते. तुम्हाला शॉर्ट नोट्स मस्ट म्हणजे मस्ट असतात. फक्त कन्व्हेन्शनल सब्जेक्टसाठी नव्हे तर करंट अफेअर्ससाठी देखील शॉर्ट नोट महत्त्वाचे असतात. आणि मी तुम्हाला तेच दाखवणार आहे तुम्ही बॅच जॉईन केल्यावरती की शॉर्ट नोट कशा पद्धतीचे आपल्याला काढायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला कसं इनपुट आउटपुट रेशो वाढवायचा आहे. सोर्स तर आपण सांगणारच आहे, जेणेकरून तुमचे मल्टिपल सोर्स होता कामा नये. एका सब्जेक्टसाठी 1 ते मॅक्झिमम 2 बुक्स असायला पाहिजेत आणि बाकीचे मात्र तुम्ही शॉर्ट नोट्स काढणार आहे. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने आपण ह्याला अप्रोच करणार आहे. पुढे बघा. हां, तर ही बॅच किती महिन्यांची असेल, तर ही बॅच मूळतः 3 महिन्यांची असेल. म्हणजे जनरली काय असतं माहिती आहे का, आपण अभ्यास चालू करताना, राज्यसेवेचा अभ्यास चालू करताना ज्या दिवशी ॲडव्हर्टाईज पडते त्या दिवशी खूप सिरियसनेस येतो मुलांना, आणि तो यायला पण हवा का, तर आयोगानं आता ती काउंटडाऊनच चालू केलेलं असतं एक प्रकारे. ठीक आहे, मग आता आपली मुळात परीक्षा कधी आहे, समजा 31 मेला आहे. ठीक आहे, 31 मेला आहे, म्हणजे आता इथून आपल्याकडे जवळपास 5 महिने आहेत. आता आयडियल केसमध्ये कसं असतं, तुम्ही जर का 5 महिने आधी प्रिलिमचा अभ्यास चालू करत आहात आणि साईड बाय साईड एखादा 1.5 महिना तुम्ही त्यासोबत मेन्सचाही अभ्यास चालू करत असाल तर इट इज वेल अँड गुड. परंतु जर का तुम्ही पहिल्यांदाच अप्रोच करताय प्रिलिमला आणि पहिल्यांदाच प्रिलिमसाठी तुम्ही तयारी करत आहात, राज्यसेवेच्या म्हणा किंवा कंबाईनच्या देखील म्हणा, तर काय असतं, म्हणजे मी UPSC वाल्यांसाठी पण बोलत आहे ही गोष्ट, तर तुम्हाला प्रिलिमचा जो आवाका आहे ना, तो पहिल्यांदा कव्हर करत असताना खूप मोठा आहे. असं वाटतं की प्रिलिम फक्त 100 मार्कांची आहे आणि मी एवढे सब्जेक्ट केले तेवढे सब्जेक्ट केले तर माझं कव्हर होईल या 2 महिने जरी मी आधी अभ्यास चालू केला तर तसं होत नसतं. खरं तर 31 मे म्हणल्यावरती आज जर 5 महिने जर आपण आधी अभ्यास चालू केला तर हे कव्हर होत असतं. मग आपल्याला ही जी मेंटरशिप बॅच आहे ती 3 मंथ चालणार आहे. ठीक आहे, फुल्ली एंगेज ठेवण्यात येणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतरचे 2 महिने तुम्हाला तेच जे सांगितलेलं आहे त्या 2 महिन्या त्यानंतरच्या पण 2 महिन्याचं तुम्हाला प्लॅन करून देण्यात येईल आणि जे तुम्हाला सांगितलेलं आहे तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा करायचं आहे. ठीक आहे, तर 31 मेसाठी आपण तयारी करणार आहे आजपासूनच. म्हणजे ही बॅच कधीपासून सुरू होणार आहे, तर आजपासूनच. का तर ॲडमिशनसाठी खूप रिक्वायरमेंट आले होते आणि कालच आयोगानं आपली जाहिरात प्रसिद्ध करून सांगितलेलं आहे की आता अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, तर त्यामुळे आपण आजपासूनच ही बॅच चालू करत आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये डेली, वीकली आणि मंथली टार्गेट्स असणार आहेत. म्हणजे आपण ना मेन काय टार्गेट करणार आहे माहिती आहे का, वीकली. म्हणजे खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही. वीकली टार्गेट करत असताना काय असतं माहिती आहे का, वीकली म्हणजे काय, तर या वीकमध्ये किती सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत किंवा कोणते टॉपिक्स, कोणत्या सब्जेक्टचे कोणते टॉपिक कव्हर करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये डेली येऊनच जातं का नाही. ठीक आहे, डेली वीकलीमध्ये आपल्याला 7 दिवस आहेत, तर त्या 7 दिवसामध्ये काय करायचं आहे, त्यामध्ये हे डेली येऊनच जातं. आणि जे मेजर जे आपण प्लॅन करणार आहे ते मात्र मंथलीमध्ये आपण कव्हर करू शकतो. म्हणजे जे मेजर प्लॅन आहे 3 महिन्याचं तुम्हाला जर प्लॅन दिलं तर तुम्हाला मंथली पण एक आढावा घेतला जाईल की प्रत्येक महिन्याला तुम्ही काय काय संपवलेलं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक बेसिक तुम्हाला एक आयडिया देते. तर बघा, आता समजा असं मी कन्सिडर केलं 31 मेला माझी राज्यसेवा आहे. ठीक आहे, तर मी असं कन्सिडर करते 1 जानेवारी, ठीक आहे, ते 15 फेब्रुवारी. त्यानंतर बघा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च. ओके, आणि 15 मार्च ते 31 मार्च. हां, तर हे झाली माझी पहिली रिडिंग मोठी, जी की आहे 45 दिवसांची. ही आहे दुसरी रिडिंग, ती पण आहे मोठी, रिव्हिजन म्हणते. ठीक आहे, आणि ही तिसरी जी आहे 15 दिवसांची. म्हणजे 45, त्यानंतर 30 दिवस आणि त्यानंतर 15 दिवस. अशा पद्धतीनं आपण एक प्लॅन करणार आहे. म्हणजे हे ढोबळ प्लॅन सांगतोय, ग्रॉस लेवलला आपण एक प्लॅन सांगतोय. आणि परंतु ह्याच्यातले मायक्रो प्लॅन देखील, म्हणजे कोणत्या दिवशी, म्हणजे 1 जानेवारी ते जर का 15 फेब्रुवारी असेल तर त्या 45 दिवसांमध्ये कोणते सब्जेक्ट किती दिवसामध्ये कव्हर करणार आहे हे आपण डिटेल बघणार आहे. ठीक आहे,
हे झालं राज्यसेवेच्या बाबतीत. सेम आहे 31 मे आणि पुढची कंबाईनची तारीख काय बरं 14 जून आहे, राईट. म्हणजे फक्त 15 दिवसांचा गॅप आहे. तर ते पहा कंबाईनसाठी पण आपण काय करणार आहे, कंबाईनसाठी कोणी जर पहिल्यांदा अटेम्प्ट करत असेल तरी पण आपल्याला 5 महिने आधी चालू करतो, म्हणजे जवळपास 5.5 महिने आधी चालू करत आहे. तर याची श्युअरिटीच असणार आहे की आपला हा रिझल्ट येणार आहे. ठीक आहे. हां, मल्टिपल रिव्हिजन आणि मॅक्झिमम कॉन्फिडन्स. म्हणजे आता खूप वेळा असं असतं की तुम्ही अभ्यास तर खूप केलेला असतो परंतु कॉन्फिडन्स अजिबात येत नसतो. मग अभ्यास करत असतं म्हणजे काय करत असतो, तुम्ही कदाचित रिडिंग करत असाल नाही का, रिडिंग केल्यानं अजिबात कॉन्फिडन्स येत नाही. मल्टिपल रिव्हिजन केल्यानं कॉन्फिडन्स येत असतो. मल्टिपल रिव्हिजन करण्यासाठी पहिली रिडिंग महत्त्वाची आहे, दुसऱ्या रिडिंगसोबत तुमचे नोट्स महत्त्वाचे आहेत आणि तिसऱ्या रिव्हिजनच्या वेळेस तुमचे मल्टिपल रिव्हिजन त्या शॉर्ट नोटचे तुमचे मल्टिपल रिव्हिजन महत्त्वाचे आहेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये जाताना एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, राईट. आणि त्यानंतर ना आपण पहिल्यांदा जसं पाहिलं की डिफरंट एक्झाम आहे, त्यामुळेच आपण काय करणार आहे, डिफरंट अप्रोच ठेवणार आहे. ठीक आहे. राज्यसेवा वेगळी आहे आणि कंबाईन वेगळी आहे. एकदाच अभ्यास केला आवाका राज्यसेवेचा मोठा आहे असं समजून असं जर का समजलं की कंबाईनची पण निघून जाईल, किंवा UPSCची पण मुलं आहेत की जे असं समजतात की UPSCची प्रिलिम मी जर अभ्यास टार्गेट करत असेल का तर ह्याच्या 31 मेच्या जवळपास काहीतरी 1 आठवडाच आपली UPSCची प्रिलिम आहे, परंतु आणि लगेच 1 आठवड्यानं राज्यसेवेची प्रिलिम आहे. मग मी 25 मेला टार्गेट करेन म्हणजे 31 मे पण टार्गेट होईल असं होत नसतं. का तर तुम्ही बघितलेलं आहे 2025चा पेपर आता राज्यसेवेचा बघितला आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक अंदाज आला असेल की राज्यसेवेची प्रिलिम ही 2024 राज्यसेवेच्या धर्तीवरतीच तयार झाली होती. 2023 2022 या गोष्टीवरतीच तयार झाली होती, ती काही UPSCच्या प्रिलिमला धरून नाही आहे. UPSCचा मेन्स आणि राज्यसेवेचा मेन्स कदाचित सेम असू शकतं. आता 2025ची ज्यावेळेस आपल्याला रिटर्नची एक्झाम होऊन जाईल तेव्हा एक अंदाज येईलच की ते UPSCच्या धर्तीवरती रिटर्नचं तयार करत आहेत, का तर 2024ची लास्ट ऑब्जेक्टिव्हिटी मेन्सची. ठीक आहे. परंतु पूर्वपरीक्षा ही मात्र पूर्णतः राज्यसेवा 2024-23 या धर्तीवरतीच 2025ची पण डिझाईन झालेली होती. तुम्ही PYQ जर का पाहिले, तुम्ही 2025चा जर पेपर पाहिला तर तो तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळं यासाठी काय गरजेचं आहे तर राज्यसेवेचे आधीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी काय अप्रोच केलेला आहे, आणि मग जुने जे विद्यार्थी आहेत तेच कंटिन्युअसली पास होत राहणार का, नवीन पण एक्झाम पूर्वपरीक्षा, हां ते पुढे जाऊन मेन्सला त्यांना थोडा प्रॉब्लेम येईल. परंतु तुम्ही जर का UPSCच्या मुलांनी जर का UPSC सारखाच अप्रोच ठेवला, पूर्वपरीक्षेचा अप्रोच नाही बदलला, तर मग तुमचे लेखी कितीही चांगलं असू दे परंतु तुम्ही जर पूर्वपरीक्षा नाही क्रॅक केलं तर तुम्हाला मेन्स देता येणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्यासाठी अप्रोच वेगळा ठेवा, यासाठी राज्यसेवेसाठी वेगळा अप्रोच ठेवा, कंबाईनसाठी वेगळा अप्रोच ठेवा असं. हां, तर सब्जेक्ट राज्यसेवेमध्ये तुम्हाला माहिती की ज्या दिवशी एक्झाम असते त्या दिवशी पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे सकाळ संध्याकाळ बॅचमध्ये हे पेपर होतात. पेपर 1मध्ये काय सब्जेक्ट आहेत तर पेपर 1मध्ये बघा पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट, आणि इकडे हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर्स. मी असं वेगवेगळं का लिहिलं तर त्याचं कारणही तसंच आहे. म्हणजे आपण टार्गेट करताना कसं करणार आहे तर हे जे 3 कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, पॉलिटीला 15 क्वेश्चन, इकॉनॉमीला 15 क्वेश्चन, जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट मिळून 20 क्वेश्चन, म्हणजे हे टोटल किती आहे यांची तर 50 क्वेश्चनची टोटल आहे. आणि त्यानंतर हिस्ट्री 15 आणि सायन्स 20 आणि करंट अफेअर्स 15, तर हे टोटल किती होतील बरं, हे होतील 50. 50 आणि 50 100. मग आपण हे वेगळे का लिहिलेले आहेत का तर जनरली हे जे ह्या सब्जेक्टवरती येणारे जे प्रश्न असतात त्यामध्ये कमीत कमी चुका आपण केले पाहिजे. ठीक आहे. पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी यावरती मुलांचा होल्ड चांगला असतो आणि सिलेबस पण, म्हणजे आपण जर PYQ पाहिलं तर त्याच टॉपिकवरती क्वेश्चन येताना आपल्याला दिसून येतात. आणि ह्यांचे कसं आहेत सोर्स पण खूप कमी आहेत. म्हणजे ठीक आहे, एक सोर्स वाचला, लक्ष्मीकांत वाचला, पॉलिटी माझा संपला. इकॉनॉमीसाठी देसले पार्ट 1 पार्ट 2 वाचलं तर माझं इकॉनॉमी संपलं. ठीक आहे. जिओग्राफीसाठी पण आपण आपले सगळे स्टेट बोर्ड NCERT वगैरे वाचलं 11वीचं तर संपलं. त्यामध्ये महाराष्ट्राची जिओग्राफी किंवा भारताची जिओग्राफी आणि जगाचा जिओग्राफी, ठीक आहे, आणि फिजिओलॉजी वगैरे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जिओग्राफीमध्ये 11वीच्या NCERT किंवा स्टेट बोर्डमधून सगळं कव्हर होतं. ठीक आहे. पुढे बघा हिस्ट्री. हां, हिस्ट्रीसाठी पण आपण काय करणार आहे बरं, याच्यामध्ये ॲन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न हिस्ट्री येतं. ठीक आहे. मग हिस्ट्रीसाठी पण करताना तुम्ही ग्रोव्हर जर का पाहिलं तर त्यामध्ये सगळे गव्हर्नर्स खूप चांगल्या पद्धतीने दिले आहेत किंवा शिक्षण पद्धती पण खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे. नंतर ॲन्शियंट आणि मिडिवलसाठी आपण काय करणार आहे, लुसेंटमध्ये खूप शॉर्टमध्ये आपल्याला काय केलेलं आहे त्यांनी ॲन्शियंट आणि मिडिवलचा अभ्यास करून दिलेला आहे. म्हणजे खूप तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची पण काही गरज नाही. ठीक आहे. तर तुम्ही हिस्ट्री त्या पद्धतीनं सोर्समधून कव्हर करू शकता. त्यानंतर सायन्सच्या बाबतीत आपल्याला 8वी 9वी 10वी जर तुम्हाला
स्टेट बोर्डचं महत्त्व लक्षात येईल जेव्हा तुम्ही सायन्सचे PYQ बघाल. ठीक आहे, तर सायन्ससाठी आपल्याला ते करायचं आहे. आणि करंट अफेअरसाठी आपल्याला परिक्रमा म्हणा, जर का मासिक तुम्ही करत असाल तर परिक्रमा करायचं आहे स्टार्टिंगच्या दिवसांपासून. आणि शेवटी आपल्याला सिम्प्लिफाईडवरची एक रिव्हिजन द्यायची आहे. तर ह्यासाठी आपण हे सोर्स वापरू शकतो. आणि ह्यासाठी अप्रोच ठेवतानाच असं ठेवायचं असतं की 50 क्वेश्चनपैकी इथंच माझे जवळपास 40+ किंवा 42+ माझे करेक्ट आले पाहिजेत. आणि त्यानंतर मग इथे पण आपण 50 क्वेश्चन सोडवताना इथे पण 30+ एक बरोबर आले पाहिजे. ठीक आहे, मग आपण ह्या पद्धतीने पेपर 1ला आपण अप्रोच करू शकतो. त्यानंतर पेपर 2 बघा. पेपर 2 असतो CSAT. पेपर 2 आहे CSAT. CSATमध्ये काय आहे बरं, तर बिफोर क्वालिफाईंग, म्हणजे CSAT आधी कसं होतं बरं, क्वालिफाईंग होतं. ठीक आहे, सॉरी आता क्वालिफाईंग आहे. आणि आधी कसं होतं, क्वालिफाय नव्हतं, तर एकत्रपणे पकडले जायचे. GS आणि CSATचे मार्क एकत्रपणे पकडले जायचे. तर मी जेव्हा अभ्यास करत होते तर मी ह्या पद्धतीचा देखील प्रिलिम क्रॅक केलेली आहे आणि मी ह्या पद्धतीची देखील प्रिलिम क्रॅक करत आलेली आहे. ठीक आहे, तर बिफोर क्वालिफाईंग म्हणजे जेव्हा एकत्रित मार्क कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस CSAT कसं यायचं, तर त्यावेळेस एक मीडियम रेंज असायची CSATची. परंतु जसं 2022पासून आता मी CSATचा पेपर बघते, 22, 23, 24 जर पाहिला, इव्हन 25चा देखील पाहिला, तर खूप सोप्या कॅटेगरीमधील CSATचे क्वेश्चन येत आहेत. म्हणजे क्वालिफाय करणं आता काही तेवढं अवघड राहिलेलं नाही आहे. परंतु जरी समजा 2026चा पेपर त्यांनी अवघड काढायचा ठरवला, CSATच्या बाबतीत बोलतोय आपण, तरी 2021चा मला एक अनुभव असल्यामुळं मी तुम्हाला सांगू शकते की CSAT आपल्याला कशा पद्धतीने अप्रोच करायचं आहे. ठीक आहे, तर ह्या बाबतीमध्ये पेपर 2च्या बाबतीमध्ये आपण CSAT करताना ह्या आणि ह्या अनुभवाचा दोन्हीचा तुम्हाला माझा फायदा होईल. ठीक आहे, हां, सब्जेक्ट्स बघा कंबाईन. आता आतापर्यंत आपण काय पाहिलं, राज्यसेवेच्या बाबतीत पाहिलं. आता पाहणार आहे आपण कंबाईनच्या बाबतीत. मॅडम ते माझे लावले का स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलेले? आता तर कंबाईनसाठी तुम्ही सब्जेक्ट पण बघा आणि त्याच्यासाठी अप्रोच कसा ठेवायचा आहे तर तो पण बघा. आपण राज्यसेवेला काय केलं होतं, तर पॉलिटी, इकॉनॉमी आणि जिओग्राफी यावरती आपण फोकस करणार होतो, राईट. पण इथे काय करणार आहे आपण, तर पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि हिस्ट्री हे आहेत 50 मार्क. हे आहे 50 क्वेश्चनसाठी. ठीक आहे, आणि सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स हे आहेत 50 मार्कांसाठी. म्हणजे टोटल किती होते इथे पण, हां, तर टोटल इथे पण 50 मार्कांचे होते. ठीक आहे, हे 50 आणि हे 50. ठीक आहे, कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये काय केलं आहे, हिस्ट्रीचा पार्ट ॲड केलेला आहे. का तर इथे आपण हिस्ट्री अभ्यासताना तिथे कसं होतं राज्यसेवेला, तर अँशंट आणि मिडिवल हा जो होता तो एक्स्ट्राचा भाग होता आणि तो आपल्याला अभ्यासावा लागत होता. पण जेव्हा कंबाईनला आपण तुम्ही टार्गेट करणार आहे तेव्हा काय असेल, तर तुम्हाला बहुतांशी तुम्हाला ना महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो अभ्यासावा लागेल. त्यामुळे आपण काय केलं आहे, ह्याचा सोर्स खूपच कमी होतो. त्यामुळे आपण काय केलं, ह्याला कन्व्हेन्शनलमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे इथे पण आपल्याला मार्क्स मिळवणं सोपं जातं. आणि जिओग्राफीच्या बाबतीत पण सेम तसं आहे. तिथे जसं फिजिकल जिओग्राफी आपल्याला अभ्यासावा लागत होता, इथे इतकासा अभ्यासावा लागत नाही. इथे पण पूर्ण महाराष्ट्र जिओग्राफीवरती फोकस असतो. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत कंबाईन आणि राज्यसेवा करताना. आणि त्यानंतर ना इथे सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स इथे मात्र हा जो सब्जेक्ट आहे तो एक्स्ट्रा आहे. आणि यासाठी काय गरजेचे असते, तर प्रॅक्टिस गरजेची असते. ठीक आहे, मॅथ्ससाठी प्रॅक्टिस गरजेची असते. तर कंबाईनच्या बाबतीत आपण अप्रोच ठेवताना हा ठेवणार आहे. आणि कंबाईनचा अजून एक काय आहे, तर टाईम कन्स्टंट खूप असतात कंबाईनमध्ये. का तर वेळ किती असतं, 1 तास असतं. ठीक आहे, म्हणजे 60 मिनिटं असतात आणि क्वेश्चन असतात 100. हां, आता इथे अजून एक मुद्दा नमूद करायचा आहे. आयोगानं कालच नोटिफिकेशन टाकलेलं आहे की काय करणार आहेत ते, तर 5 ऑप्शन देणार आहेत. ठीक आहे, ते काय घेऊन आले त्यांनी 5 ऑप्शन. म्हणजे आता ABCD 5 आपल्याला ABCD पर्यंत 5 आपल्याला ऑप्शन असणार आहेत. आणि जर का तुम्हाला अटेम्प्ट करायचं नसेल तर तुम्हाला 5वा गोल काय करायचा आहे, राऊंड करायचा आहे. म्हणजे इथे काय होतं, इथे ऑलरेडी टाईम कन्स्टंट होतं आणि त्यांनी काय केलं आहे, अजून एक गोष्ट आपल्याला वाढवून दिलेली आहे. म्हणजे आपल्याला अजून टाईम कन्स्टंट इथे जाणवणार आहे. परंतु आता मी जर ह्या वेळेला असते तर मी अप्रोच काय ठेवला असता हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 1 तास आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत, राईट. मग मी विचार काय करत असते माहिती आहे का, कट ऑफचा आपण विचार करूया. कट ऑफ आपण समजूया मागच्या वेळेस किती लागला होता, 63च्या आसपास लागला होता. ठीक आहे, ओपन बॉईजच्या कट ऑफबद्दल आपण बोलतोय. तर आपण अप्रोच ठेवतानाच म्हणजे आपण तयारीच कितीची करायची असते, 75ची तयारी करायची असते. ठीक आहे, आणि 75 मार्क मिळवण्यासाठी मला अटेम्प्ट किती लागतात, तर मला अटेम्प्ट लागतात 100. तर 100 कसे अटेम्प्ट करायचे हा तुमचा पहिला प्रश्न. 100 अटेम्प्ट कसं करायचं, तर जर का तुम्ही जर सिलेबस पूर्ण कव्हर केले असेल,
खूप वेळा जर का क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले असतील, PYQ सगळे रेडी असतील, तर तुमचे मॅक्झिमम तुम्ही 95 ते 96 तुमचे क्वेश्चन काय असतात माहिती आहे का, ओळखीचेच असतात. आणि जे 3-4 क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स असतात, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही जर का असा अप्रोच ठेवला की 0.25च निगेशन आहे, ठीक आहे, मग या बाबतीत तुम्ही काही लॉजिक लावलं आणि 4च्या 4 जर अटेम्प्ट केले जर आणि जर तुमचे 2 चुकले 2 बरोबर आले किंवा 4ही चुकले तरी तुमचा मॅक्झिमम 1च मार्क जातो. आणि जर तुम्ही हे नाही सोडवले समजा आणि जर तुम्ही जो 5वा गोळा आहे तो पण जर का नाही राऊंड केला तर तसंही तुमचे निगेटिव्ह मार्क जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतानाच तुम्ही अटेम्प्ट 100चा केला पाहिजे, जेणेकरून हा प्रॉब्लेम येणारच नाही. ठीक आहे, प्रत्येक क्वेश्चन पेपरला किंवा मी राज्यसेवा मेन्स असू दे तिथे किती क्वेश्चन्स असतात, तर तिथे 700 क्वेश्चन्स असतात. मग अटेम्प्ट किती ठेवला होता तुम्ही, तर मी 700च अटेम्प्ट ठेवला होता. आता आपल्याला माहिती आहे राज्यसेवा प्रिलिम असू दे किंवा राज्यसेवा मेन्स असू दे, मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स आपल्या ओळखीचेच येत असतात. जर का तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर झालेला असेल आणि जर का तुम्ही PYQचा एक अंदाज बांधला असेल तर असं खूपच आउट ऑफ दी बॉक्स क्वेश्चन आला आहे असं होत नाही. जरी आला असला तरी तुम्हाला ते एक PYQ सोडून तुमचं एक लॉजिक बिल्डअप होत असतं. तर त्यामुळे हे जे काल जे नोटिफिकेशन आलं आहे तर त्याला खूप घाबरून जायची काही गरज नाही. परंतु हां, कंबाईनचा अभ्यास करत असताना इथे तुम्हाला जर का टाईम कन्स्ट्रेंट जाणवत असेल ह्या गोष्टीमुळे तर तुम्ही मात्र प्रॅक्टिस हे मस्ट आहे. खूप जास्तीत जास्त प्रॅक्टिस केलेली पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा, हां, तर आपल्याला या बॅचमध्ये काय काय गायडन्स मिळणार आहे. तर आत्ता आपण जसं सांगितलं तर 1 to 1 बॅच, 1 to 1 अप्रोच असणार आहे. 1 to 1 तुमच्यासोबत डिस्कशन केलं जाणार आहे. त्यामुळं प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असणार आहेत. ठीक आहे, आता आपण ही जी बॅच आहे ना ती स्पेसिफिकली मुलींसाठी आहे. आपण नावच तसं दिलं होतं की सावित्री यांचं नाव दिलं होतं. ठीक आहे, तर ती स्पेसिफिकली मुलींसाठी आहे. त्यामुळं जे कस्टमाइज्ड स्टडी प्लॅन असणार आहे, आता मुली जरी असल्या तरी प्रत्येक मुलींचं काय असणार आहे, ॲप्रोच वेगळा असणार आहे. तिचा बॅकग्राऊंड वेगळा असणार आहे आणि तिचे प्रॉब्लेम्स देखील वेगळे असणार आहे. शिक्षण आपण जे काही तुम्ही डिग्री घेतात त्या पण गोष्टी तुमचे मॅटर करणार आहे तिथं, की तुमचा ॲप्रोच काय आहे, तुमचा ॲटिट्यूड काय आहे. ठीक आहे, तर त्यामुळे आपण काय करणार आहे, प्रत्येकासाठी कस्टमाइज्ड स्टडी प्लॅन देणार आहे. आणि त्यानंतर अकाउंटेबल टू युअर मेंटर. येस, तुम्हाला मी जे डेली प्लॅन देईन किंवा तुम्हाला मी जे विकली प्लॅन देईन त्यासाठी तुम्ही मला अकाउंटेबल असणार आहे. मी पण तुम्हाला अकाउंटेबल असणार आहे की आपण हे जे तुम्हाला जे टार्गेट दिलेले आहेत ते आपण काय करणार आहे की तुम्हाला वीकली विचारणार आहे की तुम्ही एवढं कव्हर केलेलं आहे का. मी तुम्हाला दर सॅटर्डे संडेला किंवा आपण एखादा असं वीकमधून टाईम ठरवूयात तर त्या दिवशी मी तुम्हाला विचारणार की मागच्या एवढ्या आठवड्यात दिलेलं तुम्ही काम केलेलं आहे का, तुम्ही अभ्यास केलेला आहे का. तर त्यामुळे तुम्ही देखील मला अकाउंटेबल असणार आहे आणि मी देखील तुम्हाला अकाउंटेबल असणार आहे. यानं काय होणार आहे माहिती आहे का, यानं तुमच्यामध्ये एक कन्सिस्टन्सी बिल्डअप होणार आहे. ठीक आहे, कॉन्फिडन्स तर तुमच्या अभ्यासामुळेच येणार आहे. ते अकाउंटेबल तुम्ही कुणाला असणार आहेत बरं का, तर मेंटरला असणार आहे, म्हणजे मला असणार आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे एक काय येणार आहे, डिसिप्लिन इन डेली रुटीन. जर तुम्ही अकाउंटेबल असाल, जर तुम्हाला असं अभ्यास करताना प्रत्येक वेळेस जर का तुमच्या डोक्यात टिकटिक वाजत असेल की मला हा केलेला अभ्यास मला आठवड्याभरानंतर येणाऱ्या आठवड्यानंतर मला जाऊन सांगायचं आहे की मी इतका केलेला आहे, तर तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन येईल, रोजच्या अभ्यासात एक शिस्त येईल आणि तुमच्या डेली रुटीनमध्ये ते तुम्हाला समजेल की मला हा एवढा सिलेबस कवर करावाच लागणार आहे. त्यामुळे तुमचं काय होऊन जाईल, एक डेली रुटीन फिक्स होऊन जाईल. ठीक आहे, पुढे बघा, इमोशनल इंटेलिजन्स. मोस्ट ऑफ द काय होतं माहिती आहे का, आपल्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी आपण ह्या गोष्टींशी खूप वेळा जोडतो. ठीक आहे, खास करून मुलींच्या बाबतीत असं होतं की आपण काय करतो, भावनिक असतो. खूप वेळा आपल्याला प्रॅक्टिकल डिसिजन घेता येत नाहीत आणि त्यामुळे आपले खूप रिझल्ट्स निघून जातात. पर्सनली या गोष्टींमधून मी गेलेली आहे, त्यामुळे मी मुलींच्या गोष्टी समजू शकते. बिईंग वुमन मला ह्या गोष्टींची जाणीव आहे की आपण जर का प्रॅक्टिकल डिसिजन नाही घेत असू तर आपले किती वर्ष यामध्ये वाया जातात. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे आणि त्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला असं काय वाटतं आपल्याला की माझे प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत आणि जेव्हा तुम्ही डिस्कस करता जेव्हा तुमच्या मेंटरला जाऊन तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचा हा प्रॉब्लेम कदाचित हा प्रॉब्लेम नव्हताच. ठीक आहे, तुम्ही त्याचा बाऊ करून ठेवला होता, परंतु त्याचा इफेक्ट कसं होतो, तुमच्या अभ्यासावरती होतो, तुमच्या ॲप्रोचवरती होतो, तुमच्या ॲटिट्यूडवरती होतो आणि त्यामुळे काय होतं, तुमचं कॉन्फिडन्स डाऊन होतं. मग जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी डिस्कस कराल ना बॅचमध्ये येऊन की मॅडम माझा असा प्रॉब्लेम आहे आणि मी जेव्हा तुम्हाला सांगेन की हा तुमचा प्रॉब्लेम कसा मायनर आहे किंवा ह्या प्रॉब्लेम जरी मेजर असला तरी त्या प्रॉब्लेमवरचं काय सोल्युशन आहे, त्याला कसं प्रॅक्टिकल आपल्याला अप्रोच देता येईल आणि त्या गोष्टी बाजूला सरून कसं आपल्याला अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करता येईल, तर हे आपण ह्या गोष्टी कशामध्ये बघणार आहे, तर बॅचमध्ये बघणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता शेवटी मला काय सांगायचं आहे की हा जो प्रोग्राम आहे किंवा ही जी बॅच आहे ती फक्त गर्ल्ससाठी का आहे, तर बिईंग अ वुमन मी पण तेच सांगत आहे की आता पर्सनल गोष्टींबद्दल सांगायचं झालं तर माझ्या लग्नानंतर ही पोस्ट मिळालेली आहे, परंतु 2021
22 आणि 23 जर का रिझल्ट आणि 24 रिझल्ट जर का कन्सिडर केलं, मुद्दाम मी तुम्हाला हे माझे मार्कशीट दाखवायला आणलेलं आहे, ठीक आहे. हे आहे 21चा, हा 22चा आणि हा आहे 23चा, सॉरी हा आहे 24चा, ठीक आहे. तर ह्यामध्ये बघा मला जेवढे मिळाले ना तेवढे मी माझे मार्कशीट इथे आणलेले आहेत. तर हे जे रिझल्ट आहेत ते बिफोर मॅरेज पण आहेत आणि बिफोर आफ्टर मॅरेज पण आहेत. यामध्ये मला काहीच फरक जाणवत नाही, ठीक आहे. ठीक आहे, ब्लर असतील तर जरा झूम करून बघा तुम्ही. तर मला यामध्ये ना काहीच फरक जाणवत नाही, का तर ॲप्रोच महत्त्वाचं आहे. जसं कळालं तसं की आपल्याला माहिती की गर्ल्सचा कट ऑफ काय लागतो बरं, कमी लागतो. गर्ल्सचा कट ऑफ कमी का लागतो, का तर आपण खूप मोठ्या गोष्टी किंवा खूप इमोशनल गोष्टी त्या गोष्टींशी जोडतो आणि आपण प्रॅक्टिकल राहत नाही. त्यामुळे काय होतं, बॉईजपेक्षा आपला कट ऑफ खूप कमी लागतो. त्यामुळे आपण टार्गेट ठेवतानाच काय करणार आहे माहिती आहे का, जनरल बॉईजचा टार्गेट ठेवणार आहे, जेणेकरून आपण जर का फिल्म एका सेफ मार्क्सने काढली, ठीक आहे, 140 जर का तुम्ही टार्गेट ठेवलं, ठीक आहे, तर एवढा कट ऑफ लागणार आहे का, नाही. आणि 140 मिळतात का, तर तुम्ही जर टार्गेट ठेवला तर तुम्हाला मिळू शकतात. 140 नाही मिळणार, चला 5-10 मार्क कमी मिळतील, 130 मिळतील, 125 मिळतील. पण हा जो कॉन्फिडन्स असतो ना, 125 पहिल्या आन्सर की नाही येणार, 125 मार्क म्हणजे काय असतं माहिती आहे का, की तुम्ही 31 मेला जेव्हा प्रिलिम होईल, ज्यावेळेस तुम्ही 1 जूनला तुम्हाला आन्सर की मिळेल वगैरे, ठीक आहे, 1 जून 2-3 जून आपण असं कन्सिडर करूयात, तुम्ही तुमचा मेन्सचा जो काही पुढचे 2-3 महिने आहेत ते रिलॅक्समध्ये अभ्यास करू शकता. हे कारण असतं की आपण जनरल बॉईजचं कट ऑफचं टार्गेट ठेवणं. आणि हे ठेवूनच मी हे काय केलेलं आहे माहिती आहे का, हे ठेवूनच अभ्यास केला होता. माझ्या लग्नाच्या आधीचा देखील कट ऑफ तुम्ही जर का पाहिला किंवा मार्क्स जर का पाहिले तर ते जनरल बॉईजचाच मी कट ऑफ क्रॉस केलेला आहे आणि लग्नाच्या नंतर देखील जनरल बॉईजचाच. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की मॅरेज म्हणा किंवा रिलेशनशिप म्हणा किंवा वॉटेवर काहीही असेल ते तुमची हर्डल असताच कामा नाही. तेवढं तुम्ही प्रॅक्टिकल असलं पाहिजे. अभ्यासाला फक्त अभ्यासाच्याच गोष्टींची कारणं देता आली पाहिजेत तुम्हाला. बाकीच्या गोष्टी जे पर्सनल गोष्टी आहेत ते बाजूला ठेवता आल्याच पाहिजेत, तरच रिझल्ट येत असतो. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि हेच आपण बॅचमध्ये कव्हर करणार आहे. की खूप वेळेला काय होतं की मुलींना ना खूप प्रॉब्लेम्स असतात, पण ते ना मेल मेंटरकडे जाताना ह्या प्रॉब्लेम्स मी कसं काय बोलून दाखवू असं त्यांच्यामध्ये काय असतं, एक हेजिटेशन असतं. परंतु इथे असं होणार नाही, का तर मी आहे, तर मी पण एक फिमेल मेंटर आहे आणि मी पण ॲज अ फिमेल या सगळ्या गोष्टीतून गेलेली आहे. ट्रायल अँड एरर मेथड केलेले आहेत, कधी कधी इमोशनल झालेलं आहे आणि इमोशनल गोष्टीमुळे आपला किती लॉस झालेला आहे हे मला देखील माहिती आहे. तुमचा तो होऊ नये यासाठीच आपण ही बॅच आणतोय आणि तुम्हाला त्यासाठीच सांगते की बिईंग वुमेन तुम्ही ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत किंवा माझ्या अनुभवातून ज्या गोष्टी मिळत आहेत किंवा मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत. यासाठी आपण या बॅचमध्ये या गोष्टी कव्हर करणार आहे, ठीक आहे. हां, त्यामुळे त्यासाठीच ही काय बरं, तर फक्त गर्ल्ससाठी ही बॅच असणार आहे आणि त्यामुळेच आपण नाव पण कसं दिलेलं आहे, सावित्रीबाई फुले यांचं दिलेलं आहे. का तर त्या काळात म्हणजे जवळपास आपण जर का पाहिलं तर 200-250 वर्षापूर्वींचा जो काळ आहे, जर का तसं पाहिलं तर त्यावेळेस तर किती गोष्टींना त्यांनी शिक्षण घेत असताना किती गोष्टींना ते सामोरं गेलेले आहेत किंवा सामाजिक अडचणी त्यांना किती आलेल्या आहेत, परंतु त्या देखील त्यावेळेस प्रॅक्टिकल विचार केलेला आहे त्यांनी आणि त्यातून त्यांनी शिक्षणाचा मार्ग काढलेला आहे. त्यामुळेच आपण त्यांचं नाव दिलेलं आहे या बॅचला. आणि आपण देखील काय करणार आहे, या परीक्षेला सामोरं देताना एक प्रॅक्टिकल अप्रोच ठेवणार आहे, ठीक आहे. हां, तर आता शेवटी काय महत्त्वाचं आहे, तर आपलं रिझल्ट महत्त्वाचं आहे. ओके, रिझल्ट महत्त्वाचं आहे. रिझल्टसाठी काय महत्त्वाचं असतं बरं, हार्डवर्क, ठीक आहे, जे की प्रत्येकजण करतो. मुलं पण करतात, मुली पण करतात, कोणीही असू दे. म्हणजे आपल्या इथं काही इकॉनॉमिकल कंडिशन कशी आहे ते पण मॅटर नाही करत. सगळे प्रत्येकजण हार्डवर्क करतात. हार्डवर्क म्हणजे काय, स्टडी करतात. ओके, स्टडी करतात, तर ते तर केलंच पाहिजे. त्यानंतर काय, मग हार्डवर्क नंतर तुम्हाला काय महत्त्वाची, कन्सिस्टन्सी. आता प्रत्येक ज्याला बघा तुम्ही बघितलं असेल, यश मिळाल्यावरती ते काय सांगतात, सातत्य, जिद्द, चिकाटी वगैरे ह्या गोष्टी सांगतात. पण त्या किती जरी रटावाने वाटल्या त्या गोष्टी तरी त्याच खरं आहेत, ठीक आहे. जिद्द तर असलीच पाहिजे, हार्डवर्क तर केलंच पाहिजे, कन्सिस्टन्सी तर असलीच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तेवढी इच्छा पण असली पाहिजे, ठीक आहे. जे बाहेरनं जे भेटतं ना, की तुम्हाला जे बाहेरनं सपोर्ट भेटतो किंवा तुम्हाला जे बाहेरनं असं वाटतं, काही व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला खूप मोटिवेशन फील होतं, परंतु आतलं मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं आणि तीच असते ती म्हणजे इच्छा, म्हणजे डिझायर असलं पाहिजे तुम्हाला. मला ही पोस्ट मिळवायची आहे यासाठी तुम्ही काय असलं पाहिजे, डिझायरेबल असलं पाहिजे, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी ॲटिट्यूड. तर इथे खूप फरक पडतो, ठीक आहे. ॲटिट्यूडमध्ये खूप फरक पडतो मुलांच्या किंवा मुलींच्यामध्ये. की मुली काय करतात, बऱ्याच अंशी वेळा मी पाहिलं आहे की
समजा काही मॅरिड आहेत किंवा अनमॅरिड आहेत किंवा काही ग्रामीण भागातून येतात, शहरी भागातून येतात, तर मला अशा वेळेस वाटतं की तुमचा ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही काय करता, 3 महिने अभ्यास करता, ठीक आहे, 3 महिने अभ्यास करता, दिलेल्या प्लॅननुसार अभ्यास करता, परंतु उद्या परीक्षा आहे आणि आज सकाळी जर काही घडलं, माझ्या बाबतीत काही घडलं किंवा कोणाचा फोन आला किंवा काहीतरी झालं, तर तुम्ही काय करता, हे सगळं अभ्यास विसरून जाता आणि इमोशनल होता आणि खूप प्रेशर घेऊन हा रिझल्ट घालून टाकता, तो दिवस घालून टाकता. 31 मेला जर का पेपर आहे तर मी 31 मेच्या त्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत, सीसॅटचा पेपर 5 वाजता संपतो, तर 5 वाजेपर्यंत आपल्याला तो अप्रोच ठेवायचा आहे, ठीक आहे. फक्त हे 3 महिन्याचा अप्रोच आहे किंवा 2 महिन्याचं अप्रोच आहे असा भाग नाही आहे. तर 31 मेच्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आपल्याला पूर्ण त्या प्लॅनला स्टिकअप राहायचं आहे आणि यासाठी ना ॲटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे. मधल्या काळात काही घडलं, मधल्या काळात माझं असं झालं, माझं तसं झालं, ह्या गोष्टी ना खूप ॲफेक्ट करतात रिझल्टला आणि मी या सर्वांतून गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्या चुका करू नये यासाठी आपण ह्यावरती पण भर देणार आहे, ठीक आहे. म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे काय की तुमचं पर्सनल काय कॅरेक्टर्स आहेत, तुमच्या स्वभावामध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला रिझल्टपासून लांब ठेवत आहेत, ज्या तुमच्या ॲटिट्यूडला घातक आहेत, ठीक आहे. तर त्या गोष्टी पण आपण बॅचमध्ये आपण 1 to 1 बोलणार आहे, ठीक आहे. पुढे बघा. हां, आता ह्यामध्ये आता सगळ्यात शेवटी की आम्ही कोणी या बॅचला ॲडमिशन घेतलं पाहिजे, की नवीन फ्रेशर असलेल्यांनी घेतलं पाहिजे की जुन्या विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे. तर मी असं म्हणेन की ज्याला 2026च्या आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये बघायचं आहे ना, त्यांनी यामध्ये एनरोल झालं पाहिजे. का, आता दुसरी गोष्ट, UPSCमधून ज्यांनी MPSCमध्ये स्विच केलेलं आहे त्यांनी तर झालंच पाहिजे. का, तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की UPSCची प्रिलिम आणि MPSCची प्रिलिम ही पूर्णतः वेगवेगळी आहे, ठीक आहे. डिफरंट एक्झाम आहे तर डिफरंट अप्रोच असलाच पाहिजे. जे फ्रेशर मुली आहेत त्यांनी का एनरोल केलं पाहिजे, तर त्यांनी त्या चुका टाळण्यासाठी एनरोल केल्या पाहिजे की ज्या आम्ही आधी केलेल्या होत्या. सोर्स एकच ठेवण्यासाठी एनरोल केलं पाहिजे, तुम्हाला PYQ किंवा तुम्ही क्वेश्चन पेपर कसं सॉल्व्ह केलं पाहिजे यासाठी तुम्ही एनरोल केलं पाहिजे. आणि त्यानंतर ना UPSC आणि MPSC, आता ज्यांनी राज्यसेवेमधून राज्यसेवा 2024चे ऑब्जेक्टिव्हचे पेपर दिलेला असते, परंतु जरी त्यांना 2025चा पेपर द्यायचा आहे परंतु प्रिलिमच निघत नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही एनरोल केलं पाहिजे. UPSC आणि MPSC या दोघांसाठी हे आपण बॅच चालू करणार आहे, ठीक आहे. आणि त्यासाठी आता तुम्हाला हे सांगेन की तुम्ही यासाठी या सुभाष अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मला भेट देऊ शकता किंवा सुभाष अकॅडमीच्या ऑफिसला भेट देऊ शकता आणि तिथे तुम्ही कॉल करून संपर्क साधू शकता की या बॅचची फी किती आहे किंवा हा बॅच कशी चालणार आहे, ठीक आहे. आणि जरी नाही कळलं तरी तुम्ही इथे सुभाष अकॅडमीला येऊन मला पर्सनली पण भेटू शकता, कोणीही असू दे, तुम्ही इथे येऊ शकता. किंवा ग्रामीण भागातील काही मुली आहेत, रिमोट एरियाजमधले आहेत काही, ज्यांना MPSC करायची आहे किंवा त्यांना अप्रोच कसा ठेवायचा यासाठी हवा असेल, पर्सनल असू दे, व्हॉटेवर अकॅडमिक असू दे, काहीही असू दे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, ठीक आहे. तर आपण हे आजपासूनच बॅच चालू करत आहे, बरेच ॲडमिशन झालेले आहेत, तुम्ही देखील यामध्ये एनरोल व्हा आणि तुमच्या रिझल्ट ओरिएंटेड तुमचा प्रवास सुरू करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.